नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे। मित्र हो, आपण आता विविध प्रकारचे बाजार बघतो बघा। आपण मागे वाशिनाक्याचा बाजार बघितला, तर आपण बरेच ठिकाणी बाजार बघतो की आठवडे बाजार म्हणजे विविध प्रकारच्या वस्तू मिळतात, जसं मासळी बाजार वगैरे, कपडे बाजार वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात। तर तुम्हाला मी आता आणखी एक नवीन बाजार एक्सप्लोर करणार आहे, तो म्हणजे आपल्या दगडी वस्तूंचा बाजार, म्हणजे आपला पाटा, वरवंटा, दातन वगैरेचा बाजार। कालाच्या ओघात हे सर्व काही नष्ट झाले आहे, परंतु अजूनपर्यंत काही ठिकाणचा बाजार आहे, अजूनपर्यंत काही लोक घेतात। जसं त्याच्यापैकी एक मी देखील घेतलेलं आहे। आता मी सांगतो तुम्हाला, मी 1 वर्षापूर्वी घेतलं होतं, परंतु मी व्हिडिओ बनवला आत्ता आलो। ते का आलो तुम्हाला नंतर मी व्हिडिओच्या म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला मी सांगेन किंवा मध्ये वगैरे सांगेन, तेव्हा व्हिडिओ हा संपूर्ण पहा आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये फार अशी मजा येईल, कारण व्हिडिओमध्ये विविध प्रकारच्या पाहण्यासारख्या अशा गोष्टी आहेत। आपण बाजारात प्रवेश करत आहोत आणि बघितलं तर आपण समोरच इथे सुंदर सुंदर अशा जाता दिसतात। जर आता आपण थोडा रिव्ह्यू फक्त घेऊ। बघा, हा आपला मुंबई गोवा हायवे। आता आपण आहोत रामवाडी येथे। रामवाडी येथील हा दगडी पाट्या वरवंट्याचा बाजार आहे आणि इथे खलबत्ते देखील बघा, विविध प्रकारचे खलबत्ते आहेत। या खलबत्त्याची रेंज कशी आहे? 400 रुपये। हा 400 रुपये आणि हे 250 रुपये। हा 250 रुपये, म्हणजे याच्यामध्ये कमी जास्त पण होईल ना? हो हो, ओके ओके, कमी जास्त पण होईल। आणि इथे बघा, इथं जातं आहे। हे जातं कसं आहे? जातं 1500 रुपये ना? ओके। बघा, तुम्हाला आवडेल अशी सर्व प्रकारच्या अशा वस्तू आहेत। आणि हे काय आहे ताई? हे पोलपाट आहे ना? हे बघा, संगमरवरी पोलपाट आहे। या पोलपाटाची प्राइस काय? 300 रुपये। ओके ओके, बघूया आपण जसे पुढे जाऊ तसे विविध प्रकारच्या वस्तू आहेतच। जास्त दगडीच्या वस्तू आहेत, कारण दगडी वस्तूंचाच जास्त बाजार आहे। बघूया, हे दातन कसं आहे? हा 200 रुपये ना? हा 300 आणि हा 1000 रुपये, म्हणजे स्टार्टिंग 1000 पासून होते। साईजनुसार म्हणजे साईजनुसार भाव बदलतो। हे 150 रुपये ना? 250। ओके ओके। आणि हा दिवा कसा आहे? दिवा 200 रुपये। ओके ओके, जाऊया आपण पुढे। बघा, एकदम तयारीनिशी दादा आहेत। मला देखील आनंद वाटला की कोणाला तरी इंटरेस्ट आहे याच्यामध्ये। ओके ओके ओके। हा दिवा कसा आहे? दिवा आम्ही बघा देवाचा आहे म्हणून आपण कमीच भाव लावतो। कमीच भाव लावतो, त्यामध्ये किंमत कमी करत नाही। बरोबर, आम्ही त्याला 350 बोलतो, 250 पर्यंत आम्ही देतो। ओके ओके। मेहनत आपली, दगड आपण बाहेर आणतो, हा हा, स्वतः तयार करतो। स्वतः तयार करता? स्वतः तयार करतो आम्ही। काय असं काय लोकांकडून आणायचं नाही, काय स्वतः तुम्ही कारागीर आहात? स्वतः कारागीर आहेत। आणि मॉलला बिला तुमची तो ऑनलाईन करता, हा हा, ते आम्ही त्यांना देतो म्हणून ते ऑनलाईन लावले दुप्पट भाव लावतात। हा हा, बघा। आणि हा खलबत्ता कसा आहे मोठा? हो, याची आम्ही 700 बोलतोय, लास्ट 500 पर्यंत देतो। लास्ट 500 पर्यंत, हा म्हणजे कमी जास्त होतो। ओके ओके। आणि जर आपण बघितलं इथे बघा, माल्टा हा जुन्या प्रकारचा दगडी दिवा। हा दिवा कसा आहे? दिवा दादा 400 रुपये। 400 रुपयाचा आहे ना? 300 पर्यंत देतो। ओके ओके ओके। आणखी काय? थोडी माहिती द्या, म्हणजे तुम्ही दगड वगैरे कुठून आणता वगैरे? दगड आम्ही तिथून कोल्हापूरवरून आणतो दगड। बरोबर, म्हणजे कोल्हापूरून का आणता? म्हणजे इकडनं का चालू सगळं? आपल्याकडे आहे, पण आपल्याकडे आता दगड नाही राहिलाय शिल्लक। बरोबर, म्हणजे त्याच्या पद्धतीचा दगड असतो का ना? आपल्याकडे कसं आहे, इकडे आपल्याकडे खजानी आता बंद झालेले आहेत। हा, प्लास्टिक करायला भीती वाटते म्हणून खजानी बंद ठेवलेले आहेत। बरोबर, म्हणून आम्ही कोल्हापूर साईडनं आणतो, तिथून आम्हाला ट्रान्सपोर्ट भाडं आहे। टनच्या हिशोबाने आम्हाला दगड आणतो। बरोबर, 1 टन आम्हाला कमसे कम 1800 रुपये टन आहे नुसतं भाडा। भाडा, ते दगडाचे वेगळे पैसे अजून। ओके। टोटल आम्हाला इथं याला दगड कमसे कम 1 लाख रुपये जातात। हा, मग इथं आणणार, परत आपण घरात घडवणार, लाईट प्लेट, हा हा, मशीन, सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला। तुम्ही स्वतः घडवता? हा, स्वतः घडवतो आपण स्वतः। इथं गावातच राहतो। हा हा, आणि इथंच राहायला कधी या तुम्ही बघा। ओके ओके, मस्त, धन्यवाद। भेटून छान वाटलं तुम्हाला? आम्हाला बी आनंद हो, असे आम्ही सांगतो। ओके ओके। बरीचशी दुकानं बंद केली आहेत आणि चालू आहेत। जी चालू आहेत ती फक्त बघूया। आणि प्रत्येक दुकानावर काही ना काय असं आहेच विकायला। इथे बघा, इथे पण मस्त जातन वगैरे आहे। आणि आता रेट आपण तिकडे विचारल्याचं बहुतेक, पण दुकानं भरपूर आहेत इथे, त्याच्याबद्दल काय चिंता नसावी। आणखी पुढे जाऊया, इथे देखील आपणास खलबत्ते वगैरे दिसतात। वाव, आणि आपण जर पुढे आलो तर बघा ग्राहक देखील दिसतात।
एक बरं वाटतं की या 21व्या शतकामध्ये म्हणजे आपल्या दगडी वस्तू जी आहे, दगडी भांडी जी आहेत, त्याच्यामध्ये बनवलेल्या पदार्थाची जी चव आहे ती वेगळीच असते आणि ते आस्वाद घेणारी बरीचशी अशी माणसं आहेत आणि खूप छान असं आहे, मस्त वाटतं. आणि इथे पण विविध प्रकारचे आहेत बघा, दातन वगैरे आहेत, दिवे वगैरे आहेत. आणि हा कोणता दगड आहे? लाल दगड आहे ना. हा चक्कीचा लाल दगड आहे. ही चक्की कशी आहे? हां म्हणजे सांगतात 2,500, मी कमी जास्त किंमत होते आणि खूप छान आहे. आता बघा इथे समोरच आता बघा पाटा वगैरे घेतलेला आहे, मस्त वाटतं. बऱ्याचशा गोष्टी मनामध्ये असतात आणि त्या आपल्या पूर्ण होतात. शेवटी ही इच्छा पूर्ण झाली की मला या म्हणजे दगडी जे आपले पाटा वरवंट आहे त्याचा बाजाराची व्हिडिओ बनवायची होती आणि ती पूर्ण झालेली आहे. तेव्हा तुम्ही नक्कीच या बाजाराला भेट द्या. आणि मी तुम्हाला सांगतो की मी 1 वर्षानंतर काय व्हिडिओ बनवला, तर मागच्या वेळी आपल्या अश्विन घरत जे आपले अश्विन दादा आहेत ना, तर त्यांनी मग त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर त्यांनी एक व्हिडिओ बनवला याच मार्केटबद्दल. तेव्हा एका माणसाने कमेंट केली होती काय ते तो काँक्रीटचा वापर असतो. पण मी तुम्हाला सांगतो हा काँक्रीटचा वापरला जात नाही, कारण 1 वर्षापूर्वी मी इथून पाटा घेतला, डबल आपला खलबत्ता घेतला आणि तो वापरला देखील. तर काही प्रकारचं काँक्रीट नाही, दगडच आहे आणि काळा दगड आहे, छान दगड आहे, वस्तू खूप छान आहे. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.